त्यांना सांगतो की माझ्या साईटवर लोकांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे. जी बाई विटा घेऊन डोक्यावर 4-4 मधले जाते, तिचं पोरग खाली ठेवलेलं असतं ताण, ती असा बिलकुल विचार करत नाही की मी ज्याच्यासाठी काम करते ते मुर्दे त्याचा तळतळाट व्हावा. रक्ताचं पाणी केलेलं असतं. माझ्या साईटवर होत नाहीये. हॅपियर शब्द वापरला. येस येस. की याची सगळ्यात मोठी गुरुकिल्ली सगळ्यांच्या हातात आहे. ओके. की तुम्ही फक्त सकाळी लवकर उठायला शिका. जर का तो 1 तास, ओके, जर का तू 7 वाजता उठत असशील तर 6 वाजता उठ. ओके. 6 वाजता उठत असशील तर 5:30 ला उठ. तो जो वेळ असतो ना, तो तुझं आयुष्य बदलून टाकतो. इन व्हॉट वे? इन व्हॉट वे? तुला त्या वेळेला विचार असतात तेव्हा तुझी पाठी पूर्ण कोरी असते. नमस्कार मंडळी, वाईड अँगल फोरमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. वाईड अँगल फोरम व्हॉइसेस ह्या नवीन मालिकेद्वारे आपण म्हणजेच तुम्ही आणि मी प्रिया गोखले आपण अशा मस्त व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांचं कामावर तर नितांत प्रेम आहेच, कामावरची निष्ठा श्रद्धा ते आहेत, परंतु ह्यातली प्रत्येक व्यक्ती समाजासाठी काहीतरी आपण देऊ शकतो आणि कुठल्या मार्गाने देऊ शकतो तर आर्किटेक्चर, डिझाईन, लाईफस्टाईल, आर्ट आणि कन्स्ट्रक्शन ह्या क्षेत्रात काम करणारे हे सगळे लोक आहेत आणि त्यांच्या कल्पकतेतनं, त्यांच्या इनोव्हेशनमधनं समाजाला इतकं देण्यासारखं आहे आणि हे लोक देत आहेत. आणि म्हणून वाईड अँगल व्हॉइसेस ही जी मालिका आहे ही अशा लोकांना भेटून आपल्याला सुद्धा त्याच्यातनं काहीतरी मिळेल हा त्याच्यातला हेतू. तर मंडळी, आज माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट शिरीष दसनूरकर. शिरीष दसनूरकर असोसिएट्स ह्याचे सर्वेसर्वा आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. 1984 साली जी फर्म सुरू झाली त्यांचे पुण्यात आणि अर्थात देशभर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आहेत. त्यांनी अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. फर्म मोठी आहे. लँडस्केप, इंटिरियर्स, आर्किटेक्चर या तिन्ही क्षेत्रात ते प्रचंड काम करत आहेत. ही इज लाईक अ मेंटर. आय हॅव लर्न अ लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम हिम. हे जे मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे ते अतिशय उत्स्फूर्त आहे. माझ्याकडे काही प्रश्नावली, क्वेश्चनर असं काहीही नाही आहे आणि मी त्यांच्याशी केवळ गप्पा मारायला इथे आलेली आहे आणि आय होप तुम्हाला ते सगळं आवडेल. शिरीष सर, तुमचं इथे खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं मी तुमच्या आर्ट एक्झिबिशनमध्ये आली आहे आणि आपण सरांच्या स्टुडिओमध्ये, आर्किटेक्चर स्टुडिओमध्ये नाही आहोत. आपण कलाछाया कल्चरल सेंटर पुणे ह्यांच्या दर्पण आर्ट गॅलरीमध्ये बसलेलो आहोत आणि सांगायला मला अतिशय आनंद होतोय की परवाच सरांनी काढलेल्या वॉटर कलर्सचं प्रदर्शनाचं उद्घाटन तर झालंच, पण सरांनी लिहिलेल्या कवितांचा हे कविता संग्रह ज्याला म्हणता येईल आणि त्याचं नाव पण खूप सुंदर आहे, शिरीष बोली, ह्याचं देखील उद्घाटन म्हणा, अनावरण झालं. आणि once again welcome to the Wide Angle Forum YouTube channel and Wide Angle Forum Voices. शिरीष दसनूरकर is a doer and not only a talker. हे सगळ्यांना माहिती आहे. तू जे मला विचारलंस की हे इन्स्पिरेशन काय असतं, इन्स्पिरेशन असं कुठल्या गोष्टीत किंवा असं मला नाही वाटत. कुठली तरी ऍक्टिव्हिटी केल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीतनं बाहेर आलात. म्हणजे तुम्हाला सांगतो की माझी आपल्या बाबतीत झालेली गोष्ट की आपले पळशीकर सर होते आपल्या कॉलेजमध्ये. एकदा डिझाईन करताना ते आले माझे इथे. म्हटलं सर मला आज काही जमत नाही. ते म्हणले बंद करते. म्हटलं बंद कर म्हणजे? अहो उद्या सबमिशन आहे. म्हणलं मी सांगतो तुला बंद कर. आता म्हटलं सर तुम्ही बंद करा म्हणून बंद करतोय, हे पैसे घे. आणि म्हटलं काय करू? अलका लान पिक्चर बघ. अरे म्हटलं काय बोलताय सर तुम्ही? नापास कराल. मी सांगतो ना तुला, जायचं अलकाचं पिक्चर बघायचं. म्हटलं बघा तुम्ही दिलेत पैसे, जा म्हणे मी बघतो उद्या काय ते. तुला प्रिया सांगितलं तर खोटं वाटेल, जे मी आदल्या दिवशी 4 तास करून जे डिझाईन जमलं नसतं ते दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेल्यावर अर्ध्या तासात माझं डिझाईन फायनल झालं होतं. आणि मी इव्हन तुला सांगतो आजही तू म्हणजे असं लोकांना प्रश्न पडतो की मी आता एवढी आर्किटेक्चरची कामं करतो, तू लोकांना तुझे इन्स्पिरेशन काय देतो? तर मी इन्स्पिरेशन काहीच देत नाही. मी त्यांना इतकं साधं सांगितलेलं असतं की बाबा लक्षात ठेवा की बाबा इथून तुला कोल्हापूरला जायचंय, तुला 2 व्हीलरने जायचंय तर किती वेळ लागेल, तुला रेल्वेने जायचं तर किती वेळ लागेल, तुला विमानाने जायचं किती वेळ लागेल. त्यामुळे तुम्ही काम सुरू करताना की एकदा फक्त अंदाज घ्या की आपल्याला हे काम किती वेळात संपवायचे.
मी तुम्हाला टाइमलाईन घालणार नाही, कारण आपलं डिझाईनचं सोल्युशन आहे. मी तुमच्या शेजारी बसलो म्हणजे तुम्हाला डिझाईन जमेल का, तर नाही. तर माझ्या ऑफिसमध्ये मी कधीही तू असं कर तसं कर सांगतच नाही. मी त्यांना सांगितलेलं असतं की क्लायंटची रिक्वायरमेंट ही आहे आणि आपल्याला साधारण हे करायचंय. मग त्याच्या शेजारी बसून, कारण आपण घेतो ते काय असे रस्त्यावरची लोक उतरून काय असिस्टंट नसतात, आपले सगळे वेल लिटरेट असतात. इव्हन तुला सांगतो की मी जेव्हा बाहेर गावची कामं करतो, आता नागपूरला करतो, नाशिकला करतो, तेव्हा पूर्वीच्या काळी तर असं व्हायचं की आपल्या ब्ल्यूप्रिंट जायच्या. आता खूप सोपं झालंय की ऑनलाईन आम्ही आपले ड्रॉइंग पाठवतो, सोपं झालंय. पण माझ्या बाबतीत एक आलेली गोष्ट, म्हणजे खरी गोष्ट सांगतो तुला, आता मला त्याचंही साल आठवत नाहीये. नाशिकचे माझे क्लायंट होते, तर त्यांचं मी आम्ही बोललो की बाबा त्यांनी मला डिझाईन दिलं, आमचं डिझाईन फायनल झालं आणि म्हणजे थोडेसे इंटरॅक्शन होऊन ते डिझाईन फायनल झालं. म्हणलं सर आता तुमचं डिझाईन फायनल झालं. म्हणले हो ओके, आता याच्यात काही बदल होणार नाही. म्हणलं तुम्ही साईटवर काम करताना बदल किती करता? ते म्हणलं आम्ही एकदा डिझाईन फिक्स झालं ना की काहीही बदल करत नाही. म्हणलं उत्तम आहे. म्हणलं एक काम करा, मला 8 दिवस द्या, माझं डिझाईन फायनल करतो. आत्ता जो आपला कन्सेप्ट फायनल झाला तुम्ही फायनल करतो, तुमच्या आरसीसी कन्सल्टंट कोण असतील त्यांना ते द्या आणि मला फुटिंग पासून टाकीपर्यंतची सगळी आरसीसी ड्रॉइंग पाहिजेत. म्हणजे असं देत नाहीत. म्हटलं देत नाहीत म्हणजे काय? म्हणजे ते आज फुटिंगचं ड्रॉइंग देतील, मग एक पहिलं प्लेन बीमचं देतील, मग पहिल्या स्लॅबचं, म्हणजे आम्हाला असं मागायला लागतं. म्हटलं हे बघा सर, मला तसं काम जमणार नाही. जर का तुमच्या, कारण आपल्याला माहिती आहे आधी कळसं मागं पाया फक्त अजिंठा वेरुळला झालेलं आहे. त्यामुळे आरसीसी डिझाईन करताना आपल्यालाही कॉलेजमध्ये आरसीसी आपण शिकलेलो असतो, त्यामुळे आपण वरनं खाली डिझाईन करतो. त्यामुळे म्हटलं मला नाही जमणार, तुमच्या आरसीसी कन्सल्टंट मला टाकीपासून फुटिंग पर्यंत ड्रॉइंग पाहिजेत. ते त्यांनी त्यांच्या खनपटीला बसले आरसीसी कन्सल्टंटच्या आणि त्यांनी आरसीसीची सगळी फुटिंग पासून टॉप पर्यंत ड्रॉइंग दिली. तर मी म्हटलं दिली आता ड्रॉइंग, 8 दिवस थांबा म्हटलं. 8 दिवसाच्या ऐवजी माझी त्यांची वर्किंग ड्रॉइंग, मोठी स्कीम होती. ते पहिल्यांदाच हायराईज बिल्डिंग, म्हणजे नाशिकमधली त्यावेळेला 7 मजली बिल्डिंग हायराईज होती, त्यावेळेची गोष्ट आहे. तर तेव्हा ते 7 मजली बिल्डिंग पहिल्यांदाच करत होते. तर मी त्यांना माझी फुटिंग म्हणजे सेंटर लाईन पासून टाकीपर्यंतची सगळी वर्किंग ड्रॉइंगचे प्रिंट्स काढल्या, एक पासून मोठं प्रिंट्स काढल्या, ते बांधल्या चांगल्या, एक हुडकं आणलं आणि त्यांना कुरिअर करून पाठवून दिलं. तर कुरिअरला पोचायला नाशिकला 1 दिवस लागला असेल, तर त्याच्या पुढच्या दिवशी तर माझ्यासमोर हजर. म्हटलं काय गडबड झाली का काय? म्हटलं चुकलं का काय? अहो म्हणलं काय केलं तुम्ही? म्हटलं मग काय? म्हटलं काय चुकलं काय? म्हणजे आम्हाला अशी सवय नाही. म्हटलं कसली सवय नाही? म्हणजे आम्हाला अशी सवय आहे की एवढं ड्रॉइंग झालं की पुढचं ड्रॉइंग द्या म्हणून त्यांच्या मागं लागायला लागतं. म्हटलं सर माझ्याकडे असं नाहीये. म्हटलं आम्हाला कळतंय की सर्व्हिस ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. जर का एवढी मोठी बिल्डिंग बांधायची आहे तर तुम्हाला आरसी कॉन्ट्रॅक्टरला जो आहे त्याला सगळं दाखवायला लागेल की बाबा तुला एवढं काम करायचंय, किंवा जी ब्रिकवर्क मास्टरचा जो कॉन्ट्रॅक्टर त्याला दाखवायला लागेल. तुम्ही त्याला एवढंसं चिरकुट दाखवून कसं काय जाणार आहे? म्हणजे तुम्हालाही क्वांटिटी काढायला किंवा कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा की आपल्याला काय स्कोप आहे कामाचा हे कळायला. तर म्हणजे त्यामुळे आमच्या ऑफिसमध्ये म्हणजे सगळ्या माझ्या असोसिएशन आणि माझ्या स्टाफला सगळ्यांना माहिती की आपल्याला काय डिलिव्हर करायचं. म्हणजे मी तुला सांगतो की मला पूर्वी लोकांनी अनेकदा असा प्रश्न पडला की विचारला की बाबा सर शेवटची फी आपल्याला मिळत नाही. म्हणलं हे बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही वेटरला टीप कधी द्याल जर का त्यांनी तुम्हाला चांगली सर्व्हिस दिली तर. आणि टच वूड म्हणल्यासारखं की आजतागायत मला असं की माझी फी बुडवलीये असं आजतागायत माझ्या 40 वर्षात झालं नाही. कारण बिकॉज इट इज सर्व्हिस ओरिएंटेड इंडस्ट्री. ऍब्सोल्युटली. आणि सर्व्हिस ओरिएंटेड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही उत्तम जर का सर्व्हिस दिली तर कशाला तुमचं होईल. म्हणजे आजही मी बघतो की अजूनही काही प्रॅक्टिसमध्ये लोकांना असे इन्सिक्युअर वाटत असतं की आपण हे ड्रॉइंग नाही दिलं तर आपली पुढची फी येईल का? अरे त्यापेक्षा देऊन टाका ना तुम्ही तुमची सर्व्हिस द्या, त्यांनी द्यायचं का नाही ते. आणि शेवटी मी प्रियातलं सांगतो की हे बघ, मी सगळ्यांना सांगत असतो की माझ्या ऑफिस मधल्या सगळ्यांना सांगतो की बाबांनो, कुठलाही ट्रेड हा इन्फिरियर समजू नका. ओके. माझ्या ऑफिस मधल्या ज्या मुली असतात मी त्यांना सांगतो की बाई तू इथे माझ्या ऑफिसमध्ये आलीस तर यू विल हॅव टू वर्क लाईक अ फॅमिली. म्हणजे जर का इथे मी बसलोय, क्लायंट समोर बसलोय आणि चुकून त्याच्या हातनं पाण्याचा ग्लास सांगितला पडला तर मी त्याला सांगितलं एकदा का पटकन ये आणि फडकं मार टेबलवर, तर तू तुझ्या घरी पुसणार नाहीस का? तर पुसशील. मग इथे त्या तऱ्हेने काम करायचं. आणि हे आमच्या ऑफिसचं कल्चर आहे. आणि तुला सांगितलं तर पटणार नाही की आम्ही म्हणजे मी मजेने म्हणतो की जर का एखाद्या मुलीचा जर का वजन वाढलं नाही ती म्हणतो पगार कमी होणार.
आम्ही खाते पिते घर के नाही, हम खाते पिते ऑफिस के लोग अगदी, आहे, अगदी. असं आमच्या ऑफिसचा लोगो म्हटलीच तरी Yes, चालेल. yes. आणि पीपल आर हॅपी. आता तू बघ, आता माझ्या ऑफिस मधल्या कित्येक म्हणजे माझ्या बरोबर काम करतात 25-25 वर्ष काम आहेत, जे मोर दॅन 45 इयर्स ऑर समथिंग लाईक. Yes. खरंच. आणि लोक म्हणजे मी त्यांना जसं म्हटलं अशी म्हणलं की मी सगळ्यांना सांगतो की कुठलाही ट्रेड इन्फिरियर नाही. हम्म, मी अनेक मुलींना माझ्या ऑफिसला सांगतो की बाई तुझ्या पायातली चप्पल तुटली हम्म. तर तू जाणार चांबाराकडे, आपल्या कोपऱ्यावर असतो चौकात, ते टाकणार चप्पल अशी, वा कुठेतरी माधुरी दीक्षितचा काय कसलं भारी ड्रेस आहे तुझ्या फोटोकडे तू बघत बसणार आणि तो चांबाराने चप्पल शिवली त्याच्याकडे तू लक्ष नसणार. आणि जेव्हा तू सिंहगडावर जाते, जेव्हा तुझी चप्पल तुटते, त्यावेळेला तू मुस्कटात मारून घेते स्वतःच्या की अरे मी जर का त्यावेळेला ते चांबार कसं शिवतो हे बघितलं नाही म्हणून आज माझी ही अवस्था. अगदी अगदी. दुसरी गोष्ट तुला सांगतो की मी आपण कसं म्हणजे आपल्या समाजात ही का गोष्ट निर्माण झाली मला माहित नाही. आता तू ही हाऊसवाईफ आहेस, आता तुझ्याशी बोलतो गोष्ट म्हणजे अगदी पर्सनली बोलतो. तुझ्या हातात मी एक झाडू देतो आणि तुला सांगतो ही 10 स्क्वेअर फूट तू झाडू मार, तर तुला असं कमीत कमी तुला ते 100 स्क्वेअर फूट जे होतात ते झाडाला तो 10 वेळा तरी तू झाडू करायला लागेल. आणि तेच बघ आपल्या दारात जी झाडू आली ती एक फरकाटा मारते, ती 100 स्क्वेअर फूट मारलेलं असतं. आपलं काय होतं की आपण तिच्याकडे ते स्किल आहे हे बघतच नाही. करेक्ट करेक्ट. आणि मी माझ्या ऑफिस मधल्या लोकांना त्या तऱ्हेने इन्स्पायर करतो की कुठलाही ट्रेड इन्फिरियर नाही. आणि सगळ्यात तुला सांगू का, ते चित्र सुद्धा आहे ना ते डोक्यात असतं. ओके. आणि मी तुला सांगतो ह्या ज्या कविता म्हण किंवा जे लेख आहेत ते तुला कित्येक वेळेला असं माझ्या बाबतीत झालेलं आहे की मी सकाळी उठल्यानंतर मला एखादा शब्द आठवायचा आणि मी जेव्हा चालायला जातो तेव्हा तो शब्द माझ्या डोक्यात चालू असायचा आणि घरी आल्यानंतर ती कविता म्हण किंवा तो लेख म्हण माझ्या डोक्यात तयार झालेला असायचा. म्हणजे मला आता या शब्दावर लिहायचंय असं मला एफर्ट्स नाही करायला लागले. आणि असं म्हण की माझं त्यावेळेला वाचन खूप होतं पहिल्यापासून. माझी आई शिष्य होती, तर दरवेळच्या दिवाळीच्या सुट्टीत आणि मे महिन्या सुट्टीमध्ये ती अशी खूप पुस्तकं घरी घेऊन यायची. त्यामुळे माझं पहिल्यापासून वाचन भरपूर आहे. आणि मी तुला सांगितलं तर की मी अनेकदा ट्रान्सलेटेड पुस्तकं वाचतो. ट्रान्सलेटेड पुस्तकं यासाठी की आपल्यापेक्षा इतर देशांमध्ये ज्या भाषा किंवा ज्या गोष्टी घडतात त्या आपल्याला कित्येकदा कळत नाहीत. मग असं आता तुला एक गोष्ट सांगतो की लाईफ अँड डेथ इन शांघाय, म्हणजे जेव्हा चीन हे प्रचंड माओच्या पंजाखाली होतं, आपल्याला वाटतं जोवर ते पुस्तक वाचत नाही तेव्हा आपल्याला वाटतं की माओ वॉज फार क्रूक. पण तशी परिस्थिती नाहीये. माओची बायको जास्ती डेंजरस होती. हे तुला मी देईन ते पुस्तक, लाईफ अँड डेथ इन शांघाय. आता मी एक नवीन आताच संध्याकाळी विषय निघाला बघ कासवाचा, तर ते मी तुला म्हणलं की कासवाचं बेट किंवा इंकाची देवदरी, इतके वेगवेगळे पुस्तक. आणि आपल्या जसे मराठीत आहेत तसे आपल्याकडे अनुवादित पुस्तकं खूप आहेत आणि खूप वेगळे विषय वाचायला मिळतात. म्हणजे तुला सांगतो की 7 घालतो कर्जाई म्हणून आहे, त्यात दोन नवरा बायको असतात, ते अशा इतक्या रिमोट प्लेसला जाऊन राहतात आणि अभ्यास कसला करायचा असतो त्यांना तरसाचा. आणि ते गेलेले असतात वर्षभरा करता की बाबा वर्षभर तरी त्याला जमणार आहे का नाही. अतिशय रिमोट जागी किंवा तिथे मेन गावापासून त्यांचं जिथे त्यांनी तंबू टाकलेला असतो, तंबूत राहत असतात ते दोघ जण. तर त्यांच्या इथे जायला 3 तास लागायचे 4 व्हीलरने. इतक्या रिमोट जागी जाऊन राहतात आणि त्यांनी वर्षभरावर त्यांनी काम केल्यानंतर त्यांना एक असा मौका मिळतो, ते कुठलं ते जागतिक संस्था त्यांना भेटते, त्यांचा अभ्यास करतो, त्यांना फंड्स मिळतात आणि ती लोक 8 वर्ष तिथे राहतात अशा जागी. आता जेन गोडाल फेमस आहे. जेन गोडालने तिचं आयुष्य चिंपांझीसाठी घालवलं वगैरे ते सगळं आपण वाचलेलं आहे की ते आता गेल्या आठवड्यात तरी एक्सपायर झाली. पण ही जी अशी जी पुस्तकं आहेत त्यामुळे तुला सांगतो की माझं मराठी चांगलं व्हायला यांनी खूप मदत केली. तुला मागच्या वर्षीची गोष्ट सांगतो की जेव्हा माझं ते जेव्हा दुसरं पुस्तक शिरीष रंग प्रकाशित झालं विक्रम गोखले यांच्या हस्ते, तेव्हा स्टेजवर आमचा कॉम्पेअरिंग वाला म्हणला की यांच्या मुलांनी यांच्यासाठी गिफ्ट आणली. म्हणलं मला तर काय स्टेजवर दिसत नाहीये. तर माझी दोन्ही पुस्तकं त्यांनी ऑडिओ केली होती आणि ती पेनड्राईव्ह वर त्या दिवशी तिथे अनवेल केली. तर काय झालं, मी मग असे ते त्यांनी 50-60 पेनड्राईव्ह काढले ते. तर मी असं 2-4 दिवस विचारत म्हणलं आपल्या पोरांनी एवढं कौतुक केलं, म्हणलं काय म्हणजे मी तुझ्याशी बोलतो म्हणलं काय आपण एवढं काही केलेलं नाहीये,
तर आता काहीतरी म्हणलं करायला पाहिजे. तर मी तुला सांगतो की मी ते 4 पेनड्राईव्ह बर आणि 4 पुस्तकं म्हणजे दोन्ही पुस्तकांच्या 4-4 प्रती असं त्या उचलल्या. आपल्या कमिशच्या मागे अंध मुलींची शाळा आहे. हो त्या अंध मुलींच्या शाळेत गेलो. तिथल्या त्या मुख्याध्यापिका आहेत, मला त्यांचं नावही आठवत नाही आता. त्यांना म्हणलं मॅडम हे तुम्ही वाचा, तुम्ही ऐका, हो नसेल पटलं उचला आणि घालून टाका भंगारमध्ये. अच्छा. काय मला काय नो इश्यूज, मी काय तुमच्याकडनं पैसे हो, मागत नाहीये. हो. तर 8 दिवसानंतर त्या बाईंचा फोन आला. म्हटलं सर ते काय केलंय तुम्ही? म्हणलं मी कुठं काय केलं, काय वेडवाकडे दिले का? अहो म्हणे त्या मुली सारखं तेच लावायला लावतायत. वाव म्हणजे मला माझ्या या पुस्तकांमध्ये एवढी ताकद आहे हे मला माहिती नव्हतं. करेक्ट. आणि मग त्या इन्स्पिरेशन घेऊन मी कोरेगाव पार्कला अंध मुलांची शाळा आहे तिथे दिली. त्यात मी काय केलं होतं? मी काही केलं नाही. आमच्याकडे माझी जी असोसिएट इतके वर्ष होती की आता गेली महिना 2 महिन्यापूर्वी रिटायर झाली, त्याला म्हणली बास म्हणून, अनुराधा साठे म्हणून माझी क्लासमेट होती. तिने ते आमच्या ऑफिसमध्ये कल्चर आणले की आपल्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय पासून ड्रायव्हर पासून सगळ्यांचा बर्थडे हा सेलिब्रेट व्हायलाच पाहिजे. आणि आम्ही ऑफिसमध्ये केक आणतो आणि तुला सांगतो की त्या ज्याचा वाढदिवस असतो तो स्वतःहून काहीतरी ऑफिसमध्ये ब्रेकफास्ट आणतो. ओके. आणि तू बघशील तर आमच्या ऑफिसमध्ये आम्ही प्रत्येक हिंदू सण साजरा करतो. प्रत्येक हिंदू सण आम्ही रंगपंचमी अगदी धूमधडाक्यात खेळतो. तुला मी माझा एक आता गणपतीतला व्हिडिओ दाखवीन की आम्ही आमच्या ऑफिसमध्ये गणपती जोरदार साजरा करतो. म्हणजे आम्ही गणपती सगळे आरत्या म्हणतो, सगळेजण एवढी लोक 40 जण आहेत, 4-4 जणांचं म्हटलं तर आम्हाला जेवायची वेळ येत नाही असं. म्हणजे आणि हे उत्स्फूर्त असतं की बाबा लायबिलिटी म्हणून नाही की ह्यांनी आणलं म्हणून मी बरं ह्याच्यापेक्षा मी भारी आणणार, तसं काही नसतं. ज्याला जे आवडतं तो आणेल. म्हणजे असं की बाबा हिनी काहीतरी 10 रुपयाची गोष्ट आणली तर 20 रुपयाची असं काही नाही. आणि आम्हाला सगळ्यांना आम्ही कधी हा भेदभाव केलेलाही नाही. आणि मी तुला अगदी नाक वर करून सांगतो की माझा जो आमचे जे ड्रायव्हर साहेब आहेत, ही इज विथ मी फॉर लास्ट 28 इयर्स. माय गॉड. लोक म्हणतात की तुमच्या बरोबर राहतलं कसं? म्हणलं मी त्यांना नाही सांभाळलं, त्यांनी मला सांभाळलं. आणि मी सगळ्यांना सांगतो की अरे बाबांनो, आपण डिझाईन करतो, आपलं जे डिझाईन आहे ते आपण 3D करतोय. आपण माधुरी दीक्षितचं चित्र काढून भिंतीवर चिकटवायसाठी करत नाही. आणि काल्पनिक नाहीये ते, ऍक्च्युअली होणार आहे. आणि आज आता तुम्हाला वाटतं की हे IT मधले भारी आहेत, भारी आहेत, कुठलं CA भारी. अरे म्हटलं भाऊ, तू डिझाईन केलं सांगितलं तर सर्व्हिस जर का नीट नसतील, जर का प्लंबिंग तुझं का मूर्खासारखं डिझाईन केलं असेल तर तुला तुझ्या नावाने ठराणा करतील कोण आर्किटेक्ट यांनी डिझाईन केलं. ॲब्सोल्युटली. म्हणजे त्यावेळेला प्लंबर सुद्धा महत्वाचा आहे. आणि मी तुला सांगतो की तुला ही माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे की ही गोष्ट आहे साधारण 90-91 सालची. तर 90-91 साली मी एक कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. तेव्हा आम्ही 100 फूट लांब आणि 40 फूट उंच अशी ती बिल्डिंग होती. तिथे मी सकाळी 6 वाजता 100 गवंडी तिथे लावले होते. मी एका दिवसात ते खातं उतरवणार होतो. ओके. यू विल नॉट बिलीव्ह, मी गवंड्याचे कपडे घालून गवंड्यांच्या बरोबर तिथे वाडावर उभा होतो. मी काय खास गवंडी नव्हतो, पण त्यांना एक इन्स्पिरेशन होतं की आपला साहेब आपल्या बरोबर आहे. करेक्ट. तुला एक अजून गंमत सांगायची गोष्ट म्हणजे की हे कोरोना जेव्हा आलं होतं तेव्हा आम्ही ऐन ताडीवाला रोडला एक कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. आणि ते काहीतरी 24 तारखेला काहीतरी तो कोरोना डिक्लेअर झाला का काहीतरी, आणि RCC कन्सल्टंटनी ती स्लॅब चेक करायची राहिली. आणि तो शनिवारी आम्ही स्लॅब भरणार होतो, ती स्लॅब भरला आली आणि सोमवारपासून कोरोना लागला. ते आमची 6व्या स्लॅबला ते थांबलं होतं. जेव्हा 45 दिवस झाले आणि कोरोना थांबला तेव्हा आम्ही त्या पुढं सगळा जुगाड केला की बाबा या दिवशी आपल्याला स्लॅब भरायची. तर तुला सांगितलं खोटं वाटेल, मी चक्क 2 किलो चिकन घेतलं, साईटवर गेलो, साईटवरच्या लोकांना म्हटलं शिजवा, त्यांच्या बरोबर बसून जेवलो. म्हणजे लोकांना असं भीती होती. तो कोरोनामध्ये तो ताडीवाला रोड, तो रेड झोन मध्ये त्यांना म्हटलं अरे नाही, असं जग थांबत नाही. आणि तुला सांगतो की माझ्या स्टाफला सुद्धा विचार, माझ्या बरोबरच्या लोकांना, की त्यावेळेला सुद्धा आणि आजही आम्ही काय करू पेक्षा कसं करू ही त्यावेळेलाही गोष्ट होती, आजही आहे. म्हणजे कोरोनामध्ये मी सकाळ संध्याकाळ माझ्या सगळ्या ऑफिस मधल्या लोकांना फोन असायचा. म्हणजे त्या लोकांना वाटे सर आता नवीन काय काम, आता उद्या काय करू सर, मी हे केलं. म्हणजे असं त्यांना सुद्धा असं. आणि तुला सांगतो की मी कोरोनामध्ये स्वतःला एवढं मी बिझी होतो की मला 24 तास जागी 48 तास मिळाले असते तरी मला कमी पडले.
आणि ऍज अन आर्किटेक्ट मी तुम्हाला सांगतो ना की आता म्हणजे असं मी ऑफिसमधल्या सुद्धा लोकांना सांगतो की अरे आपण आर्किटेक्ट म्हणून आलोय, जन्माला आलोय, आपण व्यवसाय म्हणून पत्करलाय, पण दॅट डझंट मीन की तू दिवस रात्र आर्किटेक्चरचाच विचार करायला पाहिजे. तू तुझ्या कामाच्या वेळेला केलं, तुझं बाकीचं आयुष्य नाही का? मी तुला सांगतो की आमचं ऑफिस संध्याकाळी 6ला झालं, मी सांगतो बंद करा. मध्ये तुला सांगतो की अनुनी आमच्या म्हणजे जी म्हणलं ना माझी पार्टनर होती, आम्ही अशी एक नवीन सिस्टीम चालू केली, जी अजून आता मध्ये बंद पडली आहे, पुन्हा चालू करू. की आम्ही असं करायचो की तुझ्या बाबतीत सुद्धा होईल, तू उद्या करून बघ की तू सकाळी घरातनं निघालीस आणि तू संध्याकाळी 6 वाजता ऑफिस सोडणार. प्रत्येकाने सकाळी घरातनं निघाल्यापासून किंवा उठल्यापासून घरी जाईस तोवर एक तरी चांगली गोष्ट झालेली असते, एक तरी चांगली गोष्ट, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तर आपल्या हातनं जी आज चांगली गोष्ट झाली ती आपण संध्याकाळी आम्ही सगळेजण जाताना मला सांगून जातात, सर मी जातोय. तर सगळे आम्ही गोळा होतो, सर माझ्या मध्ये एका मुलीने सांगितलं, सर आज मी भेंडीची भाजी करायला गेली आणि ती करपली, पण तीच भाजी मी घेऊन आली आणि ती सगळ्यांना आवडली. पण म्हणजे तिला ते गिल्टी वाटत होतं, पण ते सगळ्यांना आवडलं. म्हणजे त्यामुळे काय होतं की म्हणजे माझ्या ऑफिसला तू जर का म्हणशील की हे तू कसं बांधून ठेवतो, तर मी म्हणजे हे माझं एकट्याच नाहीये. मी काल तुला बोलताना जे म्हटलं की आम्ही वेगवेगळ्या संस्थांचं जे काम करतो, तेव्हा मी एकटा करत नसतो. मी काल बोलताना सुद्धा बोललो, जेव्हा केव्हा मी बोलतो आम्ही, तर हा एकवचनी शब्द नाहीये, हा अनेक वचनी आहे. म्हणजे माझ्या ऑफिसला जर कुठलंही सांगितलं नसतं की आज आपण आता हे करायचंय, मला भीती नसते. आणि तुला आता मी सांगतोय की जसं मी काल हे बोलणार होतो की आपण जेव्हा अशा संस्थांची कामं करतो तेव्हा आपल्याला चांगल्या बरोबर वाईट पण अनुभव येत असतात. ते मी वाईटाचं तुला सांगणार नाहीये, पण आपल्या व्यवसायातले सुद्धा आपण हे जे का कुठल्या संस्थेसाठी काम करतो असतो, पण त्याच्यात कोणाच्या पोटात दुखत असतं. तर ती काळजी घेऊन आपल्याला काम करावं लागतं. मी मोघम बोलतोय फार, पण हा माझ्या बाबतीत अनुभव आलेला आहे. आणि मला लिगल बाईट पर्यंत फाईट करण्यापर्यंत ती वेळ गेली होती, पण ते देवाच्या झालं नाही, ते संपलं प्रकरण. पण आपण चांगलं काम करत राहतो तर मला नाही वाटत की काही त्यांना वाईट होईल. बरोबर. आजच तुला सांगतो की तू यायच्या आधीच मी गेलो होतो, ते आम्ही काल बघितलं असेल उमेद फाउंडेशनचा आम्ही करतोय, तिथे आम्ही बालक निवास करतोय. आता तुला प्रिया सांगितलं खोटं वाटेल की तिथे एक मुलगी होती, मला तिचं आता नाव आठवत नाहीये, तर तिच्याकडे बघून वाटत नव्हतं की ती मतिमंद म्हणून, म्हणजे मेंटली रिटायर्ड वाटत नव्हतं, पण ती त्यांनी सांगितलं किती वर्ष वगैरे ते मला आठवत नाही आता, ती बरेच वर्ष गाणं शिकली. आणि तिने त्या उमेद संस्थेची फाउंडेशनच्या त्यांची प्रार्थना आहे, विदाऊट एनी इन्स्ट्रुमेंट तिने इतक्या अस्खलितपणे एक 10 कडवी म्हणली, 10 कडवी तोंडपाठ होती त्या पोरीला, काय आवाज होता. म्हणजे आपण काय होतं ना की आपली अशी काय, म्हणजे मी लोकांना दोष देत नाही, आपण लोकांना फार इन्फिरियर लेखतो, म्हणजे दॅट इज व्हेअर वी लॅक. आणि तुला खरं सांगू का की अगं आपल्याला मी माझ्या मुलांनाही सांगतो की अरे देवाने आपल्याला धडधाकट जन्माला घातले, कशाला जन्माला घातले, तर लोकांना मदत करायला. एक असं ते जे आपलं घरचे जे कोणते फळणीकर साहेब म्हणून आहेत कोणतरी, त्यांच्याशी माझा परिचय झाला. ते म्हणले की आपल्याकडे या कंपन्यांकडे CSR निधी असतो आणि त्यांना तो कुठे द्यावा हे कळत नसतो. तर मी गेल्या वर्षी आवाहन केलं होतं की बाबांनो मला हे CSR तेव्हा माहिती नव्हतं. मी म्हटलं की मी काम करतो, तुम्हाला जर का आमच्या संस्थांना मदत करायची तर करा, मी तुमच्या पुढे झोळी घेऊन उभा आहे आणि मला त्याची काही लाज वाटत नाही, कारण हे माझ्यासाठी मला मागत नाहीये. तर तुला पटणार नाही, तुला सांगतो, मला एका कंपनीतनं फोन आला, ही आपली शाळा कुठे आहे? म्हणलं का? शाळा कुठे आहे? म्हणलं इथे शाळा आहे. मला शाळेतनं फोन आला की अहो सर म्हणे तुम्ही ज्यांना पाठवले त्यांनी म्हणे आपले इथे ते गरम पाण्याचा आणि गार पाण्याचा फिल्टर आणि तो म्हणे केवढा मोठा बसवलाय. मी ॲक्वाटेक कंपनीचं काम करायचो, तर त्यांनी ते जाऊन तो फिल्टर बसवून टाकला. मी फक्त त्याला टूल म्हणून कॅटलिस्ट. त्याच्यानंतर एक गंमत सांगतो तुला की असं माझ्या मित्राचा कोणतरी असेल, मला ते आठवत नाही, माझ्या मित्राचा फोन आला की अरे तू ते शाळेचं काम करतो, ते शाळेत मुलं किती आहेत? म्हटलं मला खरं सांगू का संख्या माहित नाही. मी म्हटलं हा वहिनींचा फोन, तू त्यांना फोन कर. वहिनींनी सांगितलं असेल की 60 मुलं आहेत, 70 मुलं आहेत. तर त्या मुलांनी काय केलं, तो ज्या कंपनीत काम करतो त्यांचा एक ठराविक निधी असतो, त्यांनी आमच्या शाळेमध्ये, त्याला मी आमची शाळा म्हणतो, आमची संस्कार प्रतिष्ठान, आदित्य बिर्ला संस्कार प्रतिष्ठान म्हणून शाळा आहे, विरंगुटच्या पुढे सुतारवाडी, तिथे शाळा आहे.
तर त्या शाळेत 100 गणवेश, 100 गाद्या, 100 उशा, 100 बुटाचे जोड, 100 मोजे, 100 बोह्या, 100 रंगपेट्या, 100 ब्रश असं 100 पाठवून दिलं. मी फक्त कॅटलिस्ट झालो. खरंच म्हणजे मला जे काही जेवढी माझी ऐपत आहे जेवढं तेवढं मी करतोय. पण मी जर का कुणाला असं टूल होऊ शकलो, ऍब्सोल्युटली, व्हाय नॉट. आणि मी काल सुद्धा म्हणून म्हणलं की मी यांच्या वतीने माझी जोडी पुढे करायला मला नाही लाज वाटत आहे. आणि तुला माहितीये की तू आता यू आर विथ मी फॉर सो मेनी इयर्स, तुला माहितीये की यातनं मिळालेला पूर्ण एकही पैसा मी माझ्याकडे घरी नेत नाही. माझी आता ही चित्रांचं मी कधीपासून करतोय. जेवढे पैसे जमतात त्याच्यात जेवढे पैसे जमले तेवढेच पैसे मी घालतो आणि कुठल्या तरी संस्थांना देऊन टाकतो. इट इज नॉट माय मनी. माझा आनंद कशात होता, चित्र काढेस्तोवर माझा आनंद होतो. ब्रश खाली ठेवला की माझा आनंद संपलाय. अगदी. आणि तुला यू नो इट की या प्रॅक्टिसमुळे मी का तिथे जात होतो की बाबा आपली एवढी प्रॅक्टिस झाली, इट विल हेल्प समवन, गिव्ह बॅक. हो, त्या भावनेने केलेलं आहे. आणि तू जे बघतेस आता सुद्धा हे जे काही प्रदर्शनात मिळणारे काय सगळं उत्पन्न आहे ते काय मला, मी तुला मगाशी म्हटलं तसं यातनं काय माझा विटा वाळूचा धंदा आहे. आर्किटेक्चर मध्ये 40 वर्ष काढले म्हटलं माझी रोजीरोटी चांगली झाली. माझा मुलगा आर्किटेक्ट झाला, मुलगी आर्किटेक्ट झाली. आता काय म्हणजे सगळं चाललंय सुखाने. तर किती पैसे करायचे, किती लागतात, किती. ठीक आहे, मला आज लाख मिळेल तेव्हा 4 लाख मिळेल तर आवडतील, प्रश्न नाहीये. पण मी जेव्हा अशा संस्थांबरोबर काम करतोय की ज्यांना जिथे मला दिसतंय की त्यांनी जर का एखादा आर्किटेक्ट अपॉइंट केला तर त्यांना किती पैसे मोजावे लागतील, आणि तीच जर का सर्व्हिस म्हणून आपण त्यांना दिली. आणि तुला सांगतो की त्यांना असं मला असं वाटतंय, मी त्यांना असं कधीही वाटू दिलं नाही की मी काम ते काही फी न घेता करतोय म्हणून आम्हाला मी त्यांना वेळ देत नाही. सॉरी, प्रायोरिटीला आमचं ऑफिस ते काम करतं. पण सर आता इथे मला हा प्रश्न विचारायचा की तुम्ही हे जे करता किंवा तुमचं नेटवर्क हा शब्द मला मुळात आवडत नाही, पण तुमचं मित्रपरिवार इतका छान आहे, तो आनंद सुद्धा तुम्ही घेता. म्हणजे तुमच्याकडे मी तुमच्याकडे ऑफिसमध्ये कितीदा वेळेला आलेले, मला कधी जाणवत नाही की असं खूप गडबड चालली ऑफिसमध्ये, वेळच नाही, अजिबात नाही. शांतपणे सगळ्यांचं काम चालू असतं, सगळे व्यवस्थित प्रोजेक्ट चालू आहेत, सगळं चालू आहे. शिरीष सर, मला तुम्हाला असा एक जरा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा दसनूरकर असोसिएट्स मध्ये तुमच्या केबिन मध्ये असता, तुमच्या समोर भले एखादा मोठा बिल्डर असेल, एखादा NGOचं कोणीतरी असेल, शाळा डिझाईन करत असाल, हाऊसिंग, तुम्ही असं मला वाटतं कुठलाच प्रकार नाही जो तुम्ही डिझाईन केला नाही आहे. तर तो ज्याला आपण तुमचा क्लायंट म्हणू, तो क्लायंट जेव्हा तुमच्या समोर उभा असतो, बसलेला असतो, तेव्हा ह्या कलाकारातला काही भाग तिथे असतो का नसतो, का दे आर 2 डिफरंट पर्सनॅलिटीज, ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कित्येकदा मी जेव्हा क्लायंटशी चर्चा करतो तेव्हा मी त्याच्या गरजा किंवा त्याला काय आवडते, कारण मी माझ्या ऑफिसमध्ये पण सगळ्यांना सांगत असतो की किंवा मी कॉलेजमध्ये शिकवायला जायचो, तिथे मी माझ्या विद्यार्थ्यांना पण सांगायचो की आपण अतिशय महाग कमोडिटीशी खेळतोय. म्हणजे दॅट्स अ बिग स्टेटमेंट. येस, महाग कमोडिटी म्हणजे आपण जे डिझाईन करतोय ती काही हजार रुपये स्क्वेअर फुटानी कित्येक वर्ष टिकणारी गोष्ट तयार करतोय. त्यामुळे आपण ज्याच्या करता डिझाईन करतोय त्याला आपण समजून घ्यायला पाहिजे. आर्किटेक्ट म्हणून मला इथे लाल रंग द्यायला आवडतो, पण मी माझ्या स्टाफला असं अनेकदा सांगितलं की बाई तुला लाल रंग आवडतो, पण तू असा विचार कर की तू स्वतःला आरशामध्ये 5 मिनिटं बघशील, 10 मिनिटं बघशील, बाकीचे तुझा जो तू जगात फिरणार आहेस ते बाकी जगाला तुला झेलायचंय त्या रंगासकट. तर तीच गोष्ट आपल्या डिझाईन मध्ये. अगदी जसं तू माझ्या चित्रांमध्ये बघशील, कुठेही तुला असे खूप असे डार्क रंग किंवा असं अंगावर येणार किंवा असे काहीतरी बेडे वाकडे, असं काहीतरी भयताड काहीतरी चित्र विचित्र किंवा असं तोंडातनं साप बाहेर आलाय वगैरे असं मी काढत नाही, आणि ते मला बघायला आवडणार नाही. आणि त्यामुळे जेव्हा क्लायंटच्या गरजा आपण समजून घेतो, आपली लाख आवड असेल की तिथे त्याच्या घरात हा रंग हवा. तशी तुला आता ह्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट सांगतो की म्हणजे तू कलाकार म्हणून बोलत नाही आता मी, की अनेकदा असं बंगला जेव्हा लोक बांधतात तेव्हा त्यांचं असं असतं की माझ्या आजोबांनी लाकडी खिडक्या बांधल्या, माझ्या आजोबांनी ते नॅचरल वाळूमध्ये बांधलं.
म्हणलं दादा तुमचं बरोबर आहे सगळं, पण आज नॅचरल वाळू मिळत नाही. तुम्ही आज जर का कितीही पैसे दिलेत आणि चांगल्यात चांगलं लाकूड तुम्ही म्हणाल त्या व्यापाऱ्याकडनं, तुम्ही तो म्हणेल त्या पैशाला विकत घेतलं तरी तुम्हाला नॅचरली सीझन लाकूड मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला मला आर्किटेक्ट म्हणून जरी लाकडाची वापरायची इच्छा असली देन आय हॅव टू कॉम्प्रोमाइज. त्याला सांगावं लागतं की तू इथे लाकूड वापरू नकोस, त्याचं कारण समजावून सांगायला लागतं त्याला. जेव्हा मी नॅचरल विटापेक्षा आज जेव्हा आपण RRC बॉक्स वापरतो त्याचे विटांचे फायदे, ते ब्लॉक्सचे फायदे हे त्याला समजून सांगावे लागतात. तर तिथे मग आपल्याला, मला लाख वाटतं की मला लाल विटात काम करायला आवडतं, पण लाल विटात काम करणं, आज लाल विटा वापरणं एन्व्हायरमेंटली शक्य नाहीये. आज आपल्याला तेवढे बरं तेव्हा म्हणजे तुला हे शब्द माहितीये का नाही मला माहिती नाही, युअर ज्युनियर टीम, की पूर्वी असं म्हणजे 9-4-8 9-4-3 विटा स्टँडर्ड विटा आपल्या, पण बाजारात हल्ली चोर विटा मिळतात, चोर साईज विटा मिळतात. चोर साईज विटा म्हणजे अशी गंमत सांगतो की त्याच्यावर जो एक शिक्का मारलेला असतो का ZPW असेल, तर त्याच्यामध्ये तुला आपण बघितलं असेल की एका भट्टीमध्ये काही लाख विटा एका वेळेला तयार होतात. तर जेवढा शिक्का दाबला जातो तेवढी माती बाहेर पडते. लाख विटांच्या मागे 1000 विटा जास्ती पडतात. लोकांना आणि आर्किटेक्ट म्हणून दोष असा आहे की तो जो खड्डा पडतो त्यामध्ये मॉर्टर जास्त जातं. अच्छा, हा कोणी म्हणजे त्या अँगलनी विटांकडे विचारच नाही करत. अगदीच. आणि मी तुला सांगतो की मी पहिल्या दिवसापासून कॉन्ट्रॅक्टिंग करतोय, आजही करतो. मला कॉन्ट्रॅक्टर म्हणून घ्यायला लाज वाटत नाही वाटत. म्हणजे मला असं वाटतं की आर्किटेक्ट शुड वर्क ॲज अ कॉन्ट्रॅक्टर, आणि त्यामुळे मला यातले ड्रॉबॅक्स माहिती आहेत. मला माझ्या इच्छा असल्या जरी मला त्याला क्लायंटला त्याच्या कलानी समजून घेऊन त्याला वेगळ्या रस्त्यावर न्यावं लागतं. किती अवघड असतं का एकदा तुम्ही ते ठरवलं की सोपं नाही, पण हे अवघड आहे ना की अवघड आहे. नाही त्यातलं तुम्हाला थोडासा वेळ लागतो. पण मी तुला माझ्यातली करते, म्हणजे माझ्या ऑफिसची गोष्ट अशी आहे की मी क्लायंटला पहिल्यांदा सांगतो की माझ्याकडे कधीही 40 वर्ष काम केलं असलं तरीही आजतागायत एकदाही मी इकडचं उचलून तिकडं चिकटवले केलेलं नाही आणि करणारही नाही. सॉरी, माझ्याकडे डिझाईन फायनल व्हायला वेळ लागेल. तुम्हाला जर का माझ्याकडे डिझाईन करून घ्यायला वेळ असेल तर मी तुमचं काम करतो, नाहीतर मी करणार नाही. मी कुठलंही असतं मी पहिले त्यांच्या गरजा विचारून घेतो. म्हटलं सांगतो आता तुमच्या गरजा मला कळल्या, लेट मी डिझाईन. मग मी डिझाईन केल्यानंतर आपण ते डेव्हलप करू. मग ते क्लायंट सांगतो, मग तो त्यातला जो गरज असते तेव्हा ती बाहेर येते. म्हणजे क्लायंटच्या कलानी घेणं जे आहे ना, तर ते तुला मला सांगतो की मला जी मी जसं तुला रंगांच्या बाबतीत सांगितलं, तर पूर्वी मला असं खूप वेळा वाटायचं की माझ्याकडे हा रंग नाही किंवा तो कागद नाही, तो ब्रश नाही. मी त्याच्यानंतर मला लक्षात आलं की अरे बाबा हे तसं नाहीये. आपल्याला आपण नीट स्वतःलाच घडवलेलं नाहीये. तसं आपल्या आर्किटेक्चरल प्रोफेशन मध्ये सुद्धा क्लायंटच्या कलानी काम करणं हे फार महत्वाचं आहे. अगदी. मला आवडतं म्हणून तू घरात ना असं गेला असं ते आता कित्येक लोकांनी नाही वास्तुशास्त्र आहे की बाबा काय घरात गेलो की असं पाणी असलं पाहिजे, सगळीकडे तुम्हाला घरात पाणी ठेवलं का? अरे तुम्ही ठेवता ती कमळ बिमळ लावली ते कॉर्पोरेशन वाले ते मारतात, डास एवढं होतं ते डेंग्यू जाळे. अगदी आर्किटेक्टला लाख वाटतं की इथे वास्तू ठेवली, फोटो मध्ये छान दिसतं. बरोबर. मी तुला सांगतो लिकेज होतो कुठेतरी. अगं प्रिया, माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट सांगतो. माझे नाशिकचे क्लायंट आहेत, ते मला या शब्दात बोलून दाखवतात, दसनूरकरांना त्यांचं नाव मासिकात त्यांचं डिझाईन छापून यायची आवश्यकता नाही. त्यांनी डिझाईन केलेला माल आम्ही अर्ध्या रात्रीत विकू शकतो. वाव, ही माझ्या कामाला मिळालेली पावती आहे. अक्षरशः. तुला वाटलं तर मी तुला त्या क्लायंटला भेटवीन. मला काय आता, आणि तुला सांगतो की आपल्या कोणालाही वाटतं आज की आपलं जर नाव फेमस व्हावं वगैरे, पण दॅट डझंट मीन की तुम्ही डिझाईन मध्ये आपलं माल, म्हणजे कित्येक लोक असे वेडे वाकडे घेतात. म्हणजे गोल मी सांगतो, म्हणजे तुला सांगतो, मी एका ठिकाणी कॉलेजला शिकवायला जात होतो तेव्हा असं मोठं कॅम्पस त्या कॉलेजमध्ये डिझाईन करायला सांगितलं होतं. त्या एका मुलांनी सगळं असं गोल केलं. अरे म्हणलं बाबा तू एक गोल का केलं? सर म्हणलं डिझाईन किती भारी दिसते. म्हणलं कधी दिसणार आहे? तुझ्याकडे हेलिकॉप्टर आहे का? तो असं माझ्याकडे बघायला लागला. म्हणलं तुझ्या प्लॅन मध्ये तू तिथे कधीतरी वर जाणार आणि तेव्हा तुला ते दिसणार, हे तुला मान्य आहे. म्हणलं आता हे पटलं. आणि तू विचार कर, आज तुझे या बिल्डिंग मध्ये तुझी ही पार्किंग लॉट तुला अलॉट केलेला आहे, तिथे येऊन मी गाडी लावली, तुला तुझी गाडी अख्खं गोल फिरून येऊन मग तुला जागा शोधायला लागणार.
सर म्हटलं मी विचारच नाही केला. म्हणजे मला आवडतंय गोल, पण ते गोल तू करताना तू क्लायंटच्या गरजा विचारात घे ना. आता तुम्ही कॉलेज मुलांबद्दल बोला आणि मला अतिशय आनंद होतोय की तुम्ही मुलांना शिकवायला जाता, कारण ह्याची खूप गरज आहे. आणि तुम्ही तुला सांगू जेव्हा केव्हा संधी असेल तेव्हा निदान तुम्ही. मी तुला सांगतो की याच्यामध्ये माझा थोडासा भ्रमनिरास झाला. बर स्पष्ट सांगतो तुला. म्हणजे मला भ्रमनिरास याचं कारण तो सांगतो. मी एखाद्या ठिकाणी डिझायनर शिकवायला जातो, आज 4 ही मुलं, उद्या 4 ती मुलं, परवा 4 ती मुलं. अरे मी त्या मुलाला काल सांगितलं की बाबा उद्या तू हे करून आणा, तो मुलगा मला 3 आठवड्याने जर का भेटला तर काय करू. मग काय त्यांना मी कॉलेजला नमस्कार केला, म्हटलं की माझं ब्लड प्रेशर वाढवायला मी इथं येत नाही. तुम्ही माझ्याकडे आलात, माझ्या असिस्टंट मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला वेळ द्यायला निश्चित रिकामा आहे. पण म्हणून मी तिथेहून यायचं आणि तुला यू नो इट की या प्रॅक्टिसमुळे मी का तिथे जात होतो की बाबा आपली एवढी प्रॅक्टिस झाली, इट विल हेल्प समवन, गिव्ह बॅक. हो, त्या भावनेने केलेलं आहे. दिस इज वेअर आय एम कमिंग टू दिस यंग जनरेशन. आता सगळ्यांना मान्य आहे की जगच विचित्र आहे. असं प्रत्येक एक काळ येतच असतो. प्रत्येकाला वाटत असतं की मी 25 वर्षाचं आणि सगळे माझ्या अगेन्स्ट आहे, मला हवं तसं काहीच होत नाहीये. तर मी मेसेज हा शब्द पण मी नाही वापरणार. मी असं म्हणेन की आजकालची जी नवीन पिढी आहे, लेट से 25 to 35, असं आपण एक ब्लॉग धरूया. डू यू थिंक, मी मुद्दामून इंग्रजीत का विचारते कारण जे बघतायत त्यांना ते कळण्यासाठी, डू यू थिंक देर इज समथिंग दॅट दे कॅन इनकॉर्पोरेट इन देअर लाईफ टू मेक देम हॅपियर? सगळ्यात मी एक कुठलं पुस्तक वाचलं, मला आता त्याचं एक्झॅक्टली नाव वगैरे आठवत नाहीये. हॅपियर शब्द वापरला. येस येस. की याची सगळ्यात मोठी गुरुकिल्ली सगळ्यांच्या हातात आहे. ओके. की तुम्ही फक्त सकाळी लवकर उठायला शिका. जर का तो 1 तास, ओके, जर का तू 7 वाजता उठत असशील तर 6 वाजता उठ. ओके. 6 वाजता उठत असशील तर 5:30 ला उठ. तो जो वेळ असतो ना, तो तुझं आयुष्य बदलून टाकतो. इन व्हॉट वे? इन व्हॉट वे? तुला त्या वेळेला विचार असतात तेव्हा तुझी पाठी पूर्ण कोरी असते आणि त्यावेळेला तुला जे सुचतं, तुला आपल्या हिंदू धर्मात असं सांगितलं गेलेलं आहे की ती ब्राह्म मुहूर्त म्हणतात. ती जो अर्ली टाइम, येस, तो तर खरं तर 4 वगैरे वाजता पहाटेचा समजला तर आपल्याला काही रोजच्या रोज 4 ला उठणं शक्य नाही. पण आपण जरी रोजच्या रोज 5:30 ला उठलो आणि 6:30 ला, मी तुला सांगतो की आजही मी वयाच्या 63व्या वर्षी 6:30 वाजता रस्त्यावर असतो. ओके. आणि माझ्या डोक्यावर शिक्का बसलेला आहे की याला लवकर झोपायचं असतं. ओके, बसला शिक्का, ते मला काही वाटत नाही. 6 वाजेपर्यंत 10:30 वाजले आणि 11 म्हणजे तर माझ्या आयुष्यात मी फार रेअरली बघितलेलं असतं. मग मला अजून एक प्रश्न विचारायचे, आणि तुला ते सांगतो की वेळ नाही ही गोष्ट कोणाकडे नाहीये. सॉरी, फक्त मुंगीला मला वाटतं वेळ नसेल, पण धावत असते. पण अगं आपण प्रायोरिटी देतो. नाही, तुम्ही आता जे म्हणालात ना की जे आपण म्हणतो अर्ली टू बेड, अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज, ही किती मोठी गोष्ट आहे. प्रचंड मोठी गोष्ट आहे, प्रचंड मोठी गोष्ट आहे. आणि ती लोकांना सांगायला गेलं ती पटत नाही. 100% वेड्यात काढतात. मला तर 100% वेड्यात काढतात. यांना काय लवकर झोपायचं आहे, मला सवय, मला सकाळी 7:30 रस्त्यावर यायचं असतं. सगळ्यात गोष्ट अशी आहे ना, जी वेळ मिळत नाही किंवा वेळ नसतो, ही गोष्ट खोटी आहे. याच्यात फक्त एवढं गोष्ट आहे की आपण प्रायोरिटी काय करायचंय, आपण प्रायोरिटीज ठरवत नाही, आपल्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज ठरवत नाही. म्हणजे मला काय कुठल्या बाजूनी जायचंय, बरोबर. आणि आपण आपल्या आवडी निवडी खूप वेळा मारतो. येस येस. आणि मी असं म्हणत नाही की, म्हणजे कालच तो सांगतोय, माझ्याकडे आला तो एक तरुण मुलगा, तो असंच मला बोलताना बोलला की सर मी असं IT मधला आहे, पण मला खूप पेंटिंगची आवड आहे. मी असं IT मध्ये नोकरीला होतो, पण मला पेंटिंग काही करायला वेळ मिळेल ना, मी तो जॉब सोडून दिला आणि आता मी पेंटिंग करणार आहे. म्हटलं भाऊ तू जरा शांत बस. म्हटलं मी आर्किटेक्ट आहे, मी काय हा व्यवसाय म्हणून करत नाही. आणि तसा सचिन तेंडुलकर एक होतो तेव्हा काही लाख मुलं क्रिकेटच्या नादापायी आयुष्य गमावलेली असतात. बरं झालं तुम्ही हे म्हणालात. आणि त्या मुलाला मी हे सांगितलं, म्हणलं तू जॉब सोडू नकोस, तू कलेकडे हॉबी म्हणून, आणि मग तुझं नाव झालं. तो म्हणला सर तुम्ही तुमचं इंस्टाग्रामवर टाकता का, फेसबुकवर टाकता का? म्हटलं मला टाकायला भीती नाही, पण मी समावून नाही टाकत. आता आजचा मी व्हिडिओ टाकलाय, पण
तो म्हणला की म्हणे सर हे बघ म्हटलं भाऊ तुझं जर का कुणी ढापायचंच असेल तर आता तर तुझं AI तंत्रज्ञान जे आलेलं आहे अगदी. ते आणि तुला आज AIच तुला गंमत सांगायची राहिली. माझं मी एक चित्र काढलं होतं असंच. तर माझा एक असिस्टंट होतो ज्युनियर आहे नवीन फ्रेश ब्लड आहे. त्याला म्हटलं तुझं जे ChatGPT बाबा जो आहे तो माझ्या चित्राचं अनालिसिस करेल करे. म्हटलं द्या चित्र आणि त्यांनी त्या ChatGPT ते चित्र टाकलं. ओके. आता ते 5 मिनिटात काय 5 सेकंदात असेल त्यांनी ज्या तऱ्हेने त्या चित्राची चिरफाड केली. अगं मी म्हणजे मला मी हे चित्र एवढा विचार करून काढलं हे मला खोटं वाटतं. मी एवढा विचार केला हे चित्र काढताना म्हणजे हे जे आणि कोणी जर का पळवायचं असेल ना शेवटी नशीब आहे. ते तर आहे. आणि आताच्या जगात तर असं आहे ना कुणी काही टाकतं. अगदी अगदी आणि त्यामुळे इंस्टाग्रामवर टाकल्यामुळे तुझं कुणीतरी कॉपीराईट जाईल. अगं परवाच तू सांगतो की एका असं एक पुणे पॅशन आयकॉन नावाचं एक असा ग्रुप आहे त्याच्यावर मला माझ्या पॅशनमुळे सिलेक्शन झालं माझं. तर ते मी टाकलं की असं माझं प्रकाशित होते पुस्तक. ते एका मला मुलगी ती कोणती माहित पण नाही भेटलो पण नाही तिचा फोन आला की सर तुम्ही कॉपीराईटच्या बाबतीत काय करता. म्हटलं मी माझ्या कॉपीराईट मी असं काही फार भारी लिखाण केलं असं मला वाटतच नाही पहिली गोष्ट. आणि माझ्या कॉपीराईट करून कुणाला इन्स्पिरेशन मिळत असेल तर मला काही बिघडणार नाही. त्यामुळे माझे कॉपीराईट मी काही असं काही म्हणत नाहीये की बाची काय स्वामित्व हक्क माझा आहे. मी म्हणतो सॉरी सगळ्यांचे. आणि तू बघ ना तू आज आता तुला कुठल्याही गोष्ट आपल्याला लिटरली विदिन म्हणजे काय म्हणतात की फिंगर टिप्सवर कुणाचं काही ढापायचं असेल तर त्याला काही कलाकारी जाऊन थोड्या करत दरोडे टाकायची आवश्यकता नाही. हे डबडं जे आहे AI आणि तंत्रज्ञानचे काय कुणाचं एक टाकतंय. त्यामुळे आपण यावर कसं होतं ना की लोकांना मग मी हे लिहितो माझं चित्र कोणी कॉपी केलं आणि ते तसं तू इच्छा असू दे नसू दे ते होणार आहे म्हणजे आहे. पण तुला मी सांगतो तू जे मगाशी विचारलंस की तरुण मुलांना काय सांगाल तर तुला सांगू की तुम्ही फक्त तुमच्या प्रायोरिटीज ठरवा. वेळ नाही असं होत नाही. वेळ सगळ्यांना असतो. आज मी तुला सांगतो की आजही मी रोज एक चित्र काढतो. आजही मी रोज एक पानभर लिहितो. आपण आता फाउंडेशनशी भांडण आहे का आपलं. आज किती लोक फाउंटन पेन वापरतात. मी अजूनही वापरतो. आज आपल्याला किती आपल्या अवतीभोवती एवढे विषय असतात की शोधावं लागत नाही. खरंच आहे. रोज कुठला ना कुठला तरी डे असतो. अगदी काही ना काहीतरी काही चालूच असतं. आणि आपण म्हणजे आपण मी मराठी शाळेतलं शिकलेलो आहे. तू इंग्लिश शाळेत शिकली असेल गॉड नोज माहित नाही. पण तुझ्या बाबतीत सुद्धा तुला इंग्लिश पेपर म्हणा आपल्या बाबतीत एवढ्या गोष्टी घडत असतात की ज्याच्यावर आपल्याला स्वतःचे विचार असतात. आणि काय ते असे काय फार वल्गर असतात वगैरे नाही. आपण काय असं रोज काय कोणाला शिवायगाळी करत नसतो. साध्या शब्दात लिहिलं तरी छान लिहिता येतं. अगदी. सर माझा आता तुम्ही हे जे सगळं सांगते तर मला सडनली एक सुचलं की आपण जे म्हणतो ना स्वतःशी संवाद. आता हा खूप मोठा विषय वाटतो पण मी म्हणजे आपली शेवट मुलाखतीची त्यांनी करणार आहे की स्वतःशी संवाद जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला तुमच्यातले गुण पण दिसतात दुर्गुण पण दिसतात. प्रत्येक जण स्वतःला व्यवस्थित ओळखत असतो की माझ्यात काय चांगलं आहे माझ्यात काय वाईट आहे. तर अगेन आत्ताचे जे आर्किटेक्ट्स आहेत तर असं एक समज आहे की आपण स्वतःला खूप सिरियसली घेतो ना आर्किटेक्ट की आम्ही म्हणजे असं. तर मला तुमचा प्रश्न असा आहे आणि त्यांनी आपण शेवट करू की हे तुमचं जे डिसिप्लिन आहे ना मुळात की तुम्ही वेळेवर झोपता तुम्हाला या सगळ्या गोष्टींना वेळ मिळतो. तर ऑफिसमध्ये एक प्रोडक्टिव्ह वर्क एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी तुम्ही काय करता हा माझा प्रश्न आहे स्पेसिफिक. मी प्रोडक्टिव्ह एन्व्हायरमेंटसाठी मी तुला मगाशी म्हणलं तसं मी त्यांना पूर्ण मोकळीक दिली. ओके हा पहिली गोष्ट. आणि मी त्यांना फक्त सांगितलेलं असतं की आपल्याला डेडलाईन ही आहे. येस म्हणजे आपल्याला आणि असं सुद्धा नसतं की मी त्यांना थोडी डेडलाईन आधीची सांगतो. ओके. म्हणजे खरंच मला जर का आठवड्याने द्यायचं असेल तर मी त्यांना सांगतो की आपल्याला 4 दिवसात. म्हणजे आपल्याला ते सुधारायला किंवा त्या क्लायंटला पटलं नाही तर दुरुस्त करायला वेळ मिळतो. आणि तुला हे अनेकदा माझ्या क्लायंटच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे की मी जर का सकाळी 10 ते 6 तुला माहिती आहे माझं ऑफिस आहे तुला माहितीये की मी 6ला ऑफिस बंद करतोय आणि तू 6ला 5 कमी असताना माझ्याकडे घेऊन आलीस की एवढा कागदाचा ढिक्की सर तुम्ही याचा सोया करा. मी नाही करणार. आय विल टेल हिम की तू किती मोठा असेल तू माझ्या वेळेत आला नाही. आणि हे मी असं क्लायंटशी वागल्यामुळे मला ते लोक त्यांच्या ऑफिस बॉयला सांगतात सॉरी सरांकडे 3 वाजता तुला एवढ्या सह्या घ्यायच्यात ना मग ते 3 वाजता. आणि फार मोठमोठ्या सीईओनी म्हणजे सर ही खूप मोठी गोष्ट का मी सांगते कारण
तुम्ही ह्यांच्या दृष्टीने जर विचार केला, जे एम्प्लॉईज असतात किंवा तुमची टीम म्हणू आपण, त्यांना जो कम्फर्ट फॅक्टर आहे की 6:15 मी घरी जाणार, Yes. मग माझं आयुष्य आहे, त्याच्यामुळे उलट ते 100% ऑफिसमध्ये Exactly. होतच असतील. Yes. बरोबर. येस. सो ही खूप मोठी गोष्ट आहे सर. म्हणजे किती ठिकाणी आपण बघतो तुला- की चालूच आहे काम, 7 नाही, वाजले, अजून तरी चालू आहे. अजून एक सगळ्यात तुला हं. म्हणजे फार वेगळी गोष्ट बोलणार आहे मी, की मी ज्यांच्याकडे म्हणजे एका सिनियर आर्किटेक्ट हिज नो मोर, त्यांच्याकडे मी नोकरी करायचो, त्यांनी मला ज्या दिवशी सांगितलं आता की तू उद्यापासून तुझा व्यवसाय करायचास, त्यांनी मला सांगितलं तू आज ना उद्या मोठा आर्किटेक्ट होशील, तू स्वतः व्यवसाय करशील, हं. हे कायम लक्षात ठेवायचं. ओके. चोऱ्या कर, काही कर, हं. पण तुझ्याकडे जे लोक काम करतात 1 तारखेला पगार व्हायला पाहिजे. वाव. प्रिया, तुला सांगितलं मी इथे बसतो, तू माझ्या एम्प्लॉईजशी हो, यू कॅन इंटरॅक्ट विथ देम. मी पुण्यात नसलो तरी सुद्धा चेकवर ऑलरेडी सह्या केलेल्या असतात. Terrific. फक्त सुट्टी असेल तर 1 तारखेची 2 तारीख होईल. हो. पण हा जो कम्फर्ट लेवल आहे ना, आणि मी तुला सांगतो माझ्याकडे जे एम्प्लॉईज आहेत की जे दुसरीकडे जॉब करून आलेले आहेत, त्यांनी मला हे बोलून दाखवलं की सर आम्हाला आमचा पगार कधी होईल हे माहितीच नसायचं, आणि इथे वी आर ॲश्युअर्ड की आम्हाला 1 तारखेला पगार मिळणार आहे. म्हणजे बिकॉज दे नो की आपल्या बरोबर, म्हणजे लोकांना वाटतं काय सर तुमचं काय ऑफिस आहे, अरे बाबा नो, तुम्हाला वाटतं तसं नाहीये, मला 30 तारीख दिसत असते. अगदी अगदी. आणि प्रिया, म्हणजे एका मी कॉलेजचं नाव घेत नाही, पण तुला ती गोष्ट माहिती आहे की अनेक एम्प्लॉईजना अनेक महिने पगार दिलेले नाही, त्यांची आयुष्यात नव्हती मला. हो. पण आता विचार कर, ही लोक आपल्यासाठी रक्ताचं पाणी करतात. अजून अगदी, एक फार वेगळा विचार तुझ्याशी बोलणार आहे की लोक मला विचारतात तुम्ही हे बांधता, वास्तूचा किती विचार करता. येस. त्यांना सांगतो की माझ्या साईटवर लोकांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे. जी बाई विटा घेऊन डोक्यावर 4-4 मधले जाते, तिचं पोरग खाली ठेवलेलं असतं ताणं, ती असा बिलकुल विचार करत नाही की मी ज्याच्यासाठी काम करते ते मुर्दे त्याचा तळतळाट व्हावा. रक्ताचं पाणी केलेलं असतं. माझ्या साईटवर वाईट होऊच शकत नाही, एवढा माझा विश्वास असल्यामुळे मला वास्तुशास्त्र, म्हणजे मी अंधविश्वास वगैरे वास्तुशास्त्र याबद्दल उलटा बोलतोय असं प्लीज समजू नकोस. तर प्रत्येकाचे बिलीफ असतील, पण माझ्या बाबतीत विचारशील तर मी सांगतो माझ्या साईटवर वाईट होऊच शकत नाही, कारण माझ्या साईटवर प्रत्येक लेबरनी रक्ताचं पाणी केलेलं आहे, इन्क्लुडिंग माय ऑफिस, इन्क्लुडिंग काय सँक्शनिंग असेल किंवा साईटवर काम करणारा असेल, मग तो इलेक्ट्रिशियन असू दे, गवंडी असू दे, प्लंबर असू दे, तो जो काम करतो तो त्याच्या पोटासाठी करतो. रक्ताचं पाणी केलेलं आहे. तुझी तर काय आम्ही असं काही लिंबू बिंबू फिरवून, कुणी फिरवा लिंब फिरवा, मिरच्या लटकवा, काय काळ्या भावल्या लावा, आमच्याकडे काय होणार नाही, करा म्हणलं तरी होणार नाही, एवढा माझा ठाम विश्वास आहे, कारण आम्ही रक्ताचं पाणी केलं. आणि तुला सांगतो की लोक जे आता काही बघतात ना की इकडची खिडकी इकडे, अरे बनाय घर तोडतात. अरे तुमच्या मनगटात काय आहे की नाही. आणि मी तुला सांगतो, तू काही म्हण की माझा सगळा विश्वास आहे तो कामावर आहे. अगदी अगदी. सो तुम्ही चांगलं पेरा, चांगलंच उगवणार. तर मंडळी, आपण आता, मला खरंच वाटलं नव्हतं की इतक्या छान गप्पा होतील शिरीष सरांची, इतक्या विषयांवर आम्ही गप्पा मारल्यात, आणि खरंच अजून वाटतं की अजून काही ते त्यांच्याकडनं घ्यावं. पण मला एक प्रखरपणे जाणवते की सरांनी जे काही सांगितलंय त्याच्यात वी हॅव टू रीड बिटवीन द लाईन्स ऑल्सो. सो वेदर इट इज वर्क कल्चर, वेदर इट इज हॅव्हिंग अ बॅलन्स लाईफस्टाईल, वेदर इट इज सॅटिस्फॅक्शन फ्रॉम वर्क, फ्रॉम पर्सनल, फ्रॉम द वर्ल्ड अराउंड, ही जी मुलाखत आहे ती मी खरंच विनंती करते की ही एकदा नाही, 2दा 3दा बघा, कारण त्याच्यात जे रीड बिटवीन द लाईन्स आणि जे तुम्हाला अपार्ट फ्रॉम आर्किटेक्चर आणि आर्ट मिळतंय ना, ते माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आणि त्या कारणासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे सर. तू फार ग्लोरीफाय करतेस माझी. नाही, ऍब्सोल्युटली एवढा मोठा माणूस नाहीये. नाही, म्हणूनच मी सांगते की जे आपण प्रोफेशनल टॉक केलाय ना, त्या प्रोफेशनल टॉकच्या व्यतिरिक्त जे मला पर्सनली मुलाखत घेताना मिळालंय, आणि होपफुली जे ऐकतायत त्यांना मिळेल, ते खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मात्र आय हॅव टू थँक यू. आणि इतक्या छान वातावरणात आपण इथे बसलोय दर्पण आर्ट गॅलरीमध्ये, वी आर सराउंडेड बाय आर्ट, आणि मला खूप मजा आलेली आहे.
आणि You have enjoyed. आय हॅव एन्जॉयड पण मायसेल्फ. मी तुला त्याच्या पुढे सांगतो की आय एम व्हेरी सॉरी, मी उलटा पालटा बोललो असेल तर सॉरी. Not at all, sir. Not at all. And from me and from the entire Wide Angle Forum, I pray to Almighty God that you keep enjoying this artwork. You keep making us feel happy. जेव्हा आम्ही हे बघतो म्हणजे अगदी सहज 2 तास मी सहज इथे फिरू शकते बघत बघत. आणि असंच तुमची जर्नी चालू राहू दे, अशीच तुमची वाटचाल चालू राहू दे. अँड मे यू कंटिन्यू टू इन्स्पायर अस अननोईंगली. You are not the kind who will say inspiring words, but it is inspiring people. So thank you very much on that account. And friends, I am happy to conclude here. नाही, एक मिनिट. Yes, please. एक मिनिट. प्रिया, तू इन्स्पिरेशनचं बोलतेस तेव्हा मला तुला थोडंसं डिस्टर्ब करावं वाटतंय. 15-20 दिवसापूर्वी मला एक फोन आला की मी अशी सुजाता देशपांडे बोलतेय. तर मला काही क्लिक झालं नाही. शी वॉज म्हणजे जी वर्किंग विथ मी, म्हणजे त्या गोष्टीला साधारण 15-18 वर्ष झाली असते. मला एक्झॅक्ट तारीख फार आठवत नाही. तर म्हटलं बाई मला नाव आठवते पण मला तुझा चेहरा काय आठवत नाही, तू व्हिडिओ कॉल कर. त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला. मग त्यांनी व्हिडिओ कॉल केला. म्हटलं म्हणलं आता माझ्याशी बोल. म्हटली सर तुम्हाला आठवतंय का माझी मुलगी ऑफिसमध्ये यायची तेव्हा तिची मुलगी, तिचं काहीतरी पाळणा करायचा वेळेचं काहीतरी गडबड असायची. तिच्या मुलीला माझ्या समोर आणून सर जरा थोडं माझं हातातलं काम अर्धा तास तुमच्याकडे राहू दे. आणि ती माझ्यासमोर बसायची. तिला मी जुन्या आपल्या ब्लूप्रिंट द्यायचो, माझ्याकडचं रंगाचं साहित्य द्यायचो, तिला म्हणायचं कर तू रंग. तर तेव्हा ती साधारण 3-4 वर्षाची असेल. आणि 15 दिवसापूर्वी मला सुजाताचा फोन आला की सर वेदाचं आर्ट एक्झिबिशन आहे, ते तुम्हाला इनॉग्रेशनला यायचं. म्हटलं मी इनॉग्रेशनला येणार नाही पण मी तिथे येऊन जाईन. आणि शी वॉज देअर येस्टरडे. गॉड. म्हणजे मला एवढं भारी वाटलं की मी कुणाला, म्हणजे मला ते लक्षातच नव्हतं की मी ब्लूप्रिंट वर तिला असं चित्र काढायला दिलं. आणि ती अशी, म्हणजे तुला सांगतो की मी तोंडात बोटं घातली की काय चित्र काढते ती पोरगी. वाव. म्हणजे मला उगाच असं वाटलं की आपण कोणाचं तरी स्फूर्तिस्थान झालो. ऍब्सोल्युटली. म्हणजे आय थिंक ह्याच्या पुढे काही बोलण्यासारखं नाही. आणि तुला मी सांगतो, तुला खोटं वाटत असेल तर आय विल मीट सुजाता देशपांडे इन पर्सन. म्हणजे त्या मुलीचं वय आणि तुम्ही तिच्या समोर असे बसलेले, ती चित्रकला करते पासनं इथपर्यंत. येस. तिच्या लाईफ मध्ये जे काय त्या छोट्याशा एका दिवसाने जो लाईफ चेंजिंग अनुभव, आय डोंट नो व्हॉट. आणि गंमत सांगतो, तिने मला त्या दिवशी तो ब्लूप्रिंटचा फोटो पाठवला होता, तिने जपून ठेवलाय. काय सांगतोय बाप. काय तुम्हाला वाटलं असेल म्हणजे अक्षरशः माझ्या अंगावर शहारा आला. म्हटलं मी या पोरं कधी शिकवलं, असं वाटतं कधी शिकवलं मला लक्षातही नव्हतं. ही खूप मोठी गोष्ट आहे सर. कारण शेवटी ते पुढे जे आपला देश म्हणजे काय, आपण भाग्यवान आहोत, खरंच भाग्यवान आहोत की आपण भारतात आहोत. आणि हे जे तुम्ही छोटे छोटे किस्से सांगताय ना, तर त्यांनी जे बघणारे लोक आहेत, खरंच आय एम रिअली लकी की अशा प्रकारे मुलाखत होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. नाही, तू मग अगदी तू शेवटी बोलताना तू प्रेरणास्थान वगैरे म्हणलीस, त्यामुळे मला हा विषय सुचला. अगदी अगदी. मला सुद्धा ही काही मी कोणाचं प्रेरणास्थान होईल हे माहिती नव्हतं. नाही, म्हणजे आय थिंक तीच मजा आहे की अननोईंगली कोणीतरी तुम्हाला बघतंय आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय इम्पॅक्ट, इफेक्ट, इन्स्पिरेशन, काय त्याला नावं द्या तुम्ही, ते थोडासा जरी फरक घडणार असत तर त्याच्यातच जगण्याची मजा आहे की नाही. तर मंडळी, आय थिंक ऑन दिस नोट वी विल कन्क्लूड. आणि इफ यू हॅव लाईक द एपिसोड, प्लीज डू सबस्क्राईब टू द चॅनल. अँड ऑन दिस नोट, शिरीष सर, थँक्यू सो मच. ऍब्सोल्यूट प्लेजर. आणि प्रदर्शन बघायला मला पर्सनली खूप मजा आलेली आहे. आणि असंच पुढच्या प्रदर्शनात आपण परत भेटणार आहोत. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू सो मच. थँक्यू.